डॉक्टरांनी सांगितलं की लाडूची काही टेस्ट करावी लागणार, पण त्यापूर्वी आम्ही तिला घेऊन निघालो होतो हॉस्पिटलकडे, कारण तिला सर्दी खोकला खूप जास्त प्रमाणात झाला आहे. तिचा चेहरा पाहून समजत असेलच, खूपच सुकून गेले माझं लेकरू. तर हॉस्पिटलला आल्यानंतर तिचं वजन चेक केलं आणि नंतर डॉक्टरांनी तिला चेक केल्यावरती सांगितलं की छातीमध्ये कफ भरलेला दिसतोय, म्हणून एक्सरे आणि ब्लड टेस्ट करायला सांगितलं. या मशीनच्या इथेच तिचं एक्सरे काढलं, त्यावरती ती खूप जास्त रडत होती, म्हणून तिला समजवत होते. रिपोर्ट्स वगैरे डॉक्टरांना दाखवले आणि घरी आले. आता 2-3 दिवस झालं म्हणूनच चॅनलवरती व्हिडिओज वगैरे येत नाही आहेत. हे रामफळ पिकलं होतं म्हणून आम्ही दोघांनी खाऊन घेतलं. खूप दिवसांनी रामफळ खाल्लं आणि याला काहीतरी गोड खाण्याची इच्छा झाली. त्याला शेवयाची खीर खूप जास्त आवडते. मग लाडूला घेऊनच मी शेवयाची खीर बनवली. एका हाताने फारसं काही शूट करता नाही आलं. आता एका लेकराला बरं नसेल तर आईलाही बरं वाटत नाही, पण दुसऱ्या लेकरासाठी सर्व काही करावं लागतंच. कसंबसं लाडूला झोपवलं. झोपल्यानंतर तिच्या शेजारी असे गाणे लावले ना, मग ती छान झोपते. सर्वांसाठी सिंपल भात वरणाचा बेत केला आणि असा दिवस संपवला.